सोसली कित्येक वादळे तरी खंबीर आमचा ध्यास नवा, उरात आता जिद्द पेटली विजयाचा विश्वास नवा। हाय गाइस, कैसे हो सब लोग? मज़े में? मैं भी मज़े में हूँ। आई एम विलेज, मैं मेरे गांव में हूँ और लाइफ में पहली बार किसान का बेटा हूँ, किसान हूँ। तो अपना खेती जोतना चाहता हूँ, खेती में आया हूँ। ट्रैक्टर मंगाया है, ट्रॅक्टर मंगा के हम पुरे खेती में मराठीत त्याला बोलतात नांगरून घेणार आहे। नांगरून झाल्यानंतर पेरणी करणार आहे आणि ह्या टायमाला आपण हरभरा आणि चना लगाने वाले आहे। चला मग बघू आयुष्यातलं पहिल्यांदा शेतीमध्ये, आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये शेतकरी म्हणून आपल्या नावाला शिक्का मारला गेला आहे। आपण शेतकरी आहे आणि आपली शेती आपण स्वतः करतो आहे। खूप आनंद होतो आहे, खूप खुशी होते, खूप बोल नहीं सकता हूँ। बहुत अच्छा लग रहा है, अच्छा फील हो रहा है कि मेरे खुद के खेती में खुद काम करने रहा। मॉर्निंग में निकला था बॉम्बे से, दोपहर तक पहुँच गए यहाँ पे। आने के बाद फटाफट ट्रैक्टर का जुगाड़ किया और जैसा ट्रैक्टर मिला ट्रैक्टर को मंगा लिया। गांव में गया, गांव में से जो बीज लगने वाला था वो सब बीज खरीदी किया, आया हूँ और अपना काम शुरू किया। चलो फिर देखते हैं आगे कैसे पेरणी करते हैं पहली बार लाइफ में। देवाने फक्त मला एवढा आशीर्वाद द्यावा, घेतलेला प्रत्येक निर्णय हा यशाच्या दिशेने जावा आणि असावी जग जिंकण्याची धमक मनात, पण अंगात कणभरही कसलाच गर्व नसावा। गुड मॉर्निंग मुंबई। चला तर आपण निघालोय गावाकडे, कारण का आज आपल्याला पहिल्यांदा शेतीत जाऊन आपल्या स्वतःच्या शेतीत काम करायचं, स्वतःच्या शेतीचं काम पेरणी करायची हरभऱ्याची। त्यासाठी निघालोय आज शनिवारी। चला आपण शेतीत जाऊ, चला तर मग पुढे आपली जाताना आपली गाडीसुद्धा सज्ज आहे, आपली गाडी पण सज्ज आहे, तयारी केलेली आहे आपण त्या गाडीने सुद्धा। त्या सामान बिमान सगळं पॅक झालं आहे, तर सामानावर सेट केले पूर्ण आणि निघूया पुढे। चला तर मग। जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे। म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे। हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे। हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता। वेळ कसाही निघून जातो, तो तुमचे आयुष्य घडविण्यात घालवा किंवा इकडे तिकडे हिंडण्यात फिरण्यात घालवा, शेवटी विचार तुम्हाला करायचा आहे, कारण आयुष्य तुमचं आहे। अज्ञात म्हणून सुरुवात करा आणि अविस्मरणीय म्हणून शेवट करा। नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे। कसं जगायचं हे बापाने मुलाला सांगण्यापेक्षा कसं जगावं हे बापाने मुलाला जगून दाखवावं आणि मुलाने ते बापाकडून शिकावं। बाकीचे लोक तुम्हाला कसे बघतात हे महत्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसे बघतात हे महत्वाचं असतं। आयुष्यात धाडस केल्याशिवाय काहीच मिळत नाही, अपयशाशिवाय। प्रत्येक वेळी डरकाळी फोडायची आवश्यकता नसते, शांतता देखील मोठी दहशत करू शकते। सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेचे सिंहासन तयार होते, म्हणून सिंहासन मिळवण्याच्या मागे लागू नका, स्वतः सिंह बना। तुम्ही बसाल त्या जागेवर आपोआप सिंहासन बनेल। लोक तर नाव ठेवतच राहणार, पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे। तुम्ही लहान आहात, तरुण आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही असं समजू नका। वाघ लहान असो वा मोठा, तो वाघच असतो। कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं आयुष्यात कधीच अपयशी होत नाही। एक महान विजेता होण्यासाठी आपण सर्वोत्तम आहोत हा विश्वास आवश्यक आहे। सामर्थ्य हे जिंकण्यातून मिळत नसते, ते संघर्षातून निर्माण होत असते। तुमचा जन्म हा महान बनण्यासाठीच झाला आहे, पण तुम्ही आधी सर्वसामान्यपणाचा राजीनामा द्यायला हवा। बदल कुणीही घडून आणू शकतो, फक्त जे कराल ते मनापासून करा। मनापासून प्रयत्न केल्यास बदल घडतोच। इज्जत आणि तारीफ
मागितली नाही जात, ती मिळवली जाते. जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा, स्वतःला सिद्ध करा. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहेत. आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करून घ्या. जिथे समस्या असतात तिथे संधी सुद्धा असतात. तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चूक आहे आणि तुम्ही केलेला पराजय हा सर्वस्वी फक्त तुमचाच पराजय आहे. म्हणून कोणाला दोष देऊ नका. झालेल्या चुकीपासून शिका आणि पुढे चालत राहा. सर्वोत्कृष्ट बनायचं असेल तर सामान्यांकडून सहसा टाळल्या जाणाऱ्या असामान्य गोष्टी आत्मसात करायला हव्यात. सामर्थ्य हे जिंकण्यातून मिळत नसते, ते संघर्षातून तयार होत असते. विचार ब्रँडेड असायला पाहिजे, कपडे नाही. जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचं आणि पुढे बघून चालायचं. काही लोक तुमच्या मागे बोलतात कारण त्यांची लायकी नसते तुमच्या समोर बोलण्याची. कोण कधी किती चांगलं असतं हे फक्त वेळच दाखवते. म्हणून अनुभव चांगले असतात. शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास. आपण सिन्नरमध्ये आणि आपल्या गाडीसाठी आपण एक एक्स्ट्रा क्लच वायर घ्यायची आहे, कारण का आपला प्रवास जरा लांब आहे, परत उद्या पण प्रवास करायचा आहे. आणि अगर क्लच वायर जर सुटली तर मग कमी क्लच वायर भेटत नाही आणि त्याच्यासाठी गॅरेज पण नसतात. क्लच वायर घ्यायची. आपण इथं आल्यानंतर एक क्लच वायर घेतली, 40 रुपये MRP आहे आणि 40 रुपये घेतले. चला तर मग काय, आपण जसं जसं प्रवास करणार तसं मुंबई नाही आहे ना, तर प्रत्येक ठिकाणी अलग अलग रेट असतात. क्लच वायर घेऊन झाले आणि आता आपण निघालो त्याच्या प्रवासामध्ये, कारण की आपल्याला लांब प्रवास आहे आणि लांब आपल्याला निघतो ना आपल्या शहरातून, आपल्या गावातून कुठेही, तर आपल्याकडे एक्स्ट्रा वस्तू असणं गरजेचं असतं. कारण का रस्त्यामध्ये कधी काय गरज पडेल सांगते. चला मग आपण घेतले, निघूया म्हणजे पावसाला. आपण क्लच वायर घेऊन निघालो आहे आणि आपली गाडी उभी आहे. चला तुम्हाला दाखवतो मी आपली गाडी. सिन्नर YS या ठिकाणी आपली गाडी उभी आहे, बघू शकता. आपली गाडी सिन्नर YSला उभी आपली गाडी. जसं आपण सिन्नर YSला येतो ना, ही तिची खिंड आहे, दरवाजा आहे आणि हा एक रस्ता आहे. आणि तसाच पुढे गेल्यानंतर इथे याला YS म्हणतात आणि इथे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळा, सिन्नर. चला तर मग पुढे निघूया, जाऊया आपल्या रस्त्याला.
कोण आहे का? एकराला एक, नाही एकरी 2. एकरी 2. कशी बॅग ही? 1350. एकच बॅग आहे. आपलं दीड एकर पाहिजे ते ना. बियाण्याचं दुकान आहे. आलो आहे आपण इथे आणि त्याची चर्चा करू आपण कसं जातं या गोष्टीवरती. ऐका ना, ती 30 किलोची बोललो ना तुम्हाला. 30 किलोची 30 किलो हां 30 किलोची. 2 मिनटं आपण कुठल्या प्रकारचं आहे ते. खूप प्रकारच्या व्हरायटी आहेत. आपण देत असतो. आपण आपल्या शेतीत आलोय आणि आयुष्यात पहिल्यांदा शेती करतोय आपण. तर आपण बी आणले. कुठल्या क्वालिटीचे बी आहे काय आपण बघू ते. पण सुंदर आहे. 30 किलोचे गोणे ते आपल्याला 36 रुपयाला पडले. नांगराला ट्रॅक्टर लावलाय. ट्रॅक्टर नांगरतोय. आपल्या शेतात आपल्या वावरात नांगरणारा पहिला ट्रॅक्टर ते आपण करतोय. आनंद होते खूप. तेव्हा शेतीमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचं आपण शेती करत असताना काय काय समस्या असतात, काय काय करायला लागतं, आपण ते करतोय. हे भाव आहेत ट्रॅक्टरवाले. त्यांच्यावर आपण पेरणी सुरू होईल ना पेरायला, त्या टायमाला आपण सुद्धा याच्यात बसून जाणार आहे आणि पेरणी करणार आहे. कोणची बीज आहे हे बीज आहे. ते भाव लागतात बघा. ते पण आले मदत करायला आपल्याला. हां मी बोलतो एवढं जायला कसं ठेवलं. एवढं बघ झालं. एवढं कसं बघाल ना तिथे खाली बांधणार आहे ना. आणि का पेरलं तरी हरकत नाही ना. आपण जवळ काढू शकतो.
तो मोल उडे हे काय माझं बघलं लोकल कर ना दाखव ना आजचे लोक तिकडे कामाला काम करायला गेले. बघ सगळं चला उचलला माझा इथे व्हिडिओ कॉल नाही लागला व्हॉट्सअप बंद आहे ना. आलो ना हरभरा लावल्यानंतर नाही बोलत इथे असं तुम्हाला टाकायला दुप्पट फिरलं नाही दुप्पट सगळ्याला मस्त करतात रस्ते बंद करायला बघा अपन अपने शेतात हम हमारे खेत में और हमारी गाड़ी भी अपने खेत में आज पूरा खेत जोत लिया और सब में चना बीज बो दिया। आज लाइफ में पहली बार अपने खुद के खेत में काम करने में बहुत मज़ा आया, अच्छा लगा कि मैं भी एक किसान हूँ, मुझे आज अपने इस फर्ज का अनुभव हुआ। चांगलं वाटलं मला की आपण एक शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याने आपल्या शेतीत स्वतः राबलं पाहिजे आणि कष्ट केले पाहिजे। त्यासाठी आज सकाळी मुंबईहून निघालो, आलो, ट्रॅक्टरचा बंदोबस्त केला, ट्रॅक्टर आणला, त्यानंतर बी आणलं आणि सगळं काय बी ट्रॅक्टर नांगरून घेतलं, पेरणी केली आणि पूर्ण शेतीची मशागत करून घेतली। आता त्याच्यावरती एक फळी मारणार, फळीसारखं एक असतं ते फळी मारणार म्हणजे माझी पेरणी आणि माझं शेतीचं काम पूर्ण झालं। आज वन डे मुंबईहून येऊन करणे मस्त लगा। ट्रॅक्टरचं नाव घेतलं आणि ट्रॅक्टरचं नाव घेतलं, ट्रॅक्टर पण आलं रे बाबा, ट्रॅक्टर बी आहे रे बाबा। त्याला आता ती ही फळी आहे ना, ही फळी खेळायची असते, ही फळी खेळवली का एकदम ते व्यवस्थित होणार। चला बेस्ट, चांगल्या प्रकारचं काम। तुझ्या तोंडाला काय झालंय? पडलो म्हणा बाबा, हा पडलो फोडलो कुठं फोडलं तू? बरं
बाई, लागलो लागलो कसला सायकलवर चढतो तू बाळा इथं लागलं अगो बाई गो लागलं ग माझ्या लेकरूला गं. असं पडायचं नाही चढतो मग पडू गो माल वाढवायचं नाही करायचं हा. थोडं थोडं माल वाढ. येऊ राहिला जाऊ दे. आमच्याकडे पण बाबू आहे दादा आहे छोटा. जमीन पण चांगली होऊन जाईल आणि जे बी पेरले आपण ते खालतीच राहील. ते पक्षी खात होते ना ते खाणार नाही आणि एकदम सुरेख प्रकारे आपली शेती होऊन जाईल. याला म्हणतात शेतीत जाऊन शेती करणे. बाबूराव आयरे लाईफमध्ये फर्स्ट टाइम आपल्या शेतीमध्ये काम करत असताना कसं वाटलं? हाय दोस्तो, कैसे हो आप लोग? मज़े में? मैं भी तो मज़े में हूँ. अपने खेती में काम कर रहा हूँ. आपल्या शेतीत काम करत असताना किती चांगला अनुभव, किती चांगला वाटणं. मस्त शेतकरी असल्याचा अभिमान. मी एक शेतकरी आहे पण आजपर्यंत मुंबईसारख्या शहरामध्ये जन्म झाला. तिथेच लहानचा मोठा झालो. आयुष्यातले 50 वर्ष मुंबई मेट्रो सिटीमध्ये घालवलं आहे आणि आता आपलं गावाकडे आपण आलो. बघा आपला घोडा खडा आहे. खूप चांगलं सुरेख वाटतं. ट्रॅक्टर पण काम करतोय आल्यापासून. मोठं पण थांबलं नाही. आपल्या शेती. चला तर मग झालं काम. आता थोडं काय काम करतोय बघू काय करतोय. एकटा लढेल मी युद्ध माझे, कुणाच्या मदतीची वाट पाहणार नाही. सामोरे जाईल वादळांना मी, संकटात पळून जाणार नाही. आणि तुम्ही कितीही ओढा पाय माझे जळणार. या संघर्षाच्या काळानंतर आणि कर्तृत्वाच्या जोरावर लिहिला जाईल स्वप्नांचा इतिहास नवा.